शुभांगी. आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळी वाळवणातील 5वी रेसिपी बघणार आहे. आज आपण बटाटा वेफर्स कसे बनवायचे ते बघणार आहे. तर बाजारात मिळणाऱ्यापेक्षा कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र वेफर्स कसे बनवायचे ते आपण बघूया. आणि आपले वेफर्स नरम पडायला नकोत, काळे पडायला नकोत, यासाठी काही खास टिप्स मी सांगणार आहे. तर या खास टिप्स सहित बटाटा वेफर्स कसे बनवायचे ते बघूया. बटाटा वेफर्स बनवण्यासाठी इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता सुरुवातीला बटाट्यावरती पाणी घालून आपण बटाटे स्वच्छ धुवून घेणार आहे. यावरती जी माती किंवा जी अस्वच्छता असते ती निघून जाण्यासाठी आपण बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. जरी आपण वेफर्स बनवण्यासाठी बटाट्याची जरी साल काढणार असो तरी देखील ही अस्वच्छता निघणे खूप महत्त्वाचे असते, म्हणून सुरुवातीलाच आपण बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता आणखीन एकदा पाणी बदलून आपण बटाटे दुसऱ्यांदा स्वच्छ धुवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण बटाट्याची साल काढून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे. आपले वेफर्स पांढरे शुभ्र आणि क्रिस्पी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बटाट्याचा जो स्टार्च असतो तो निघून जाणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे बटाट्याची साल काढल्यानंतर आपण लगेच ते पाण्यामध्ये घालून घेणार आहे, कारण हवेच्या संपर्कात आल्यामुळे जो स्टार्च असतो तो लाल पडण्याची शक्यता असते. त्यामुळे बटाट्याची साल काढल्यानंतर आपण हे बटाटे लगेचच पाण्यामध्ये घालून घेणार आहे. त्यामुळे याच्यावरचा जो स्टार्च आहे तो निघून जातो आणि आपले वेफर्स देखील पांढरे शुभ्र होण्यासाठी मदत होते. आता अशा पद्धतीने मी इतर सर्व बटाट्यांची साल काढून घेऊन ती पाण्यामध्ये बटाटे घालून घेतलेले आहेत. आता आपण याचे वेफर्स पाडून घेऊया. आता परत एकदा पाणी मी बदललेलं आहे आणि आता आपण वेफर्स पाडून घेऊया. आता सुरुवातीला बटाटा आडवा धरायचा आहे आणि बटाटे देखील आपण घेतानाच मोठ्या आकाराचे घेतले की आपले वेफर्स देखील मोठे होतात आणि बटाटा ज्यावेळेला आडवा धरतो त्यावेळेला वेफर्स देखील मोठे होतात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी वेफर्स मशीनच्या साहाय्याने वेफर्स पाडून घेतलेले आहेत. जर आपणाला वेळ असेल तर ज्या दिवशी आपण वेफर्स बनवणार आहे त्याच्या आदल्या दिवशी जरी वेफर्स पाडून घेतले तर आपले वेफर्स अधिक पांढरे शुभ्र होतात. ते 12 तासासाठी जर पाण्यामध्ये ठेवले तर त्यातला संपूर्ण स्टार्च निघून जातो. पण वेळेअभावी जर शक्य नसेल तर 4 ते 5 तास जर शक्य असेल तरी आपण ते करू शकतो. आता तुम्ही बघू शकता की मी जे वेफर्स पाडलेले आहेत ते लगेच पाण्यामध्ये घातलेले आहेत. त्यामुळे आपल्या जो वेफर्सचा स्टार्च आहे, बटाट्याचा जो स्टार्च आहे तो निघून जातो. आणि यामध्ये महत्त्वाची टिप्स अशी आहे की जो स्टार्च आहे तो नेहमी पाण्याच्या खाली राहतो. त्यामुळे आपण वेफर्स धुवून घेताना जर पाणी त्याच भांड्यामधले जर का बदलून घातले तर स्टार्च आपला खाली राहतो. म्हणून 2 भांडी घेऊन आपण वेफर्स उचलून दुसऱ्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण वेफर्स धुतो त्यावेळेला संपूर्ण स्टार्च निघून जातो. अशा पद्धतीने मी 1 किलो बटाट्याचे वेफर्स पाडून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. आता मी 2 भांड्यामध्ये पाणी घेऊन वेफर्स धुण्याची प्रोसेस करत आहे, कारण आपणाला एका भांड्यामधील वेफर्स उचलून दुसऱ्या भांड्यामध्ये धुण्यासाठी घ्यायचे आहेत. कारण आपला जो स्टार्च असतो तो भांड्याच्या तळाशी राहतो. त्यामुळे उचलून वेफर्स दुसऱ्या भांड्यामध्ये धुण्यासाठी घालून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. आता त्या भांड्यामधलं पाणी स्वच्छ मी बदलून घेतलेलं आहे आणि नंतर त्या भांड्यामध्ये पहिल्या भांड्यामधील वेफर्स उचलून
परत ह्यामध्ये घातलेले आहेत. यामुळे आपला स्टार्च आहे तो संपूर्णतः निघून जाईल आणि आपले वेपर्स क्रिस्पी आणि पांढरे शुभ्र होतील. जर आपणाला वेळ असेल तर आदल्या दिवशी आपण वेपर्स पाडून ठेवून जर पाण्यामध्ये घालून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी जर वेपर्स शिजवले तर त्या वेपर्समधला संपूर्णतः स्टार्च निघून गेलेला असतो. त्यामुळे वेपर्स अधिक क्रिस्पी आणि पांढरे शुभ्र होतात. पण वेळेअभावी जर हे शक्य नसेल तर 4 ते 5 तासासाठीही देखील ही प्रोसेस केली तरी आपले वेपर्स पांढरे शुभ्र आणि क्रिस्पी होऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता 2 ते 3 वेळा ही प्रोसेस पाणी बदलून करून घ्यायची आहे. आता आपण 4 ते 5 तास रेस्ट करण्यासाठी आपले वेपर्स एक प्लेट झाकून ठेवणार आहे. आता 4 ते 5 तास झालेले आहेत. आपण झाकण उघडून बघूया. आता आपले वेपर्स शिजवण्यासाठी रेडी झालेले आहेत. एका पातेल्यामध्ये पाणी उकळत मी ठेवलेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं किंवा 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. कुणाला जशी चव हवी असेल तसं मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. पण 1 किलो बटाट्यासाठी 1 चमचा बारीक मीठ पुरेसा आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा तुरटी पावडर किंवा त्याहीपेक्षा देखील किंचित कमी घेतली तरी चालेल, तुरटी पावडर आपण घालून घेणार आहे. आता आपण हे हलवून घेणार आहे. त्यामुळे मीठ आणि तुरटी पावडर पाण्यामध्ये मिक्स होईल. आता आपण यामध्ये आपले वेपर्स घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण वेपर्स पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. वेपर्सला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. 80% होतील इतके वेपर्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. वेपर्स किती शिजवायचे याला देखील एक प्रमाण आहे. तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनटं शिजवल्यानंतर एक वेपर्स हातामध्ये घेऊन ज्या पद्धतीने कागद फाडतात त्या पद्धतीने जर वेपर्स फाटत असेल तर आपले वेपर्स संपूर्णतः पाहिजे तसे शिजलेले आहेत असे समजावे. तुम्ही बघू शकता आता मी एक वेपर्स घेते. तो तुम्हाला ज्या पद्धतीने कागद फाटतो त्या पद्धतीने फाडून दाखवते. आपले वेपर्स आता परफेक्ट 80% शिजलेले आहेत. आता आपले हे वेपर्स एका चाळणीमध्ये आपण काढून घेणार आहे. त्यामुळे आपल्या वेपर्समधलं संपूर्ण पाणी खाली निघून जाईल आणि आपणाला सुकत घालण्यासाठी आपले वेपर्स इझी होतील. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एका चाळणीमध्ये संपूर्ण वेपर्स मी काढून घेत आहे. अशा पद्धतीने संपूर्ण वेपर्स काढून घेतल्यानंतर आपण हे वेपर्स सुकवणार आहे. वेपर्स सुकवण्यासाठी उन्हामध्ये जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. 2 दिवस तुम्ही घरीच फॅनखाली जर हे वेपर्स सुकवले तरी देखील अगदी आरामामध्ये हे वेपर्स सुकतात. तुम्ही बघू शकता एक वेपर्स वेगळा करून मी प्लॅस्टिक पेपरवरती तो सुकवण्यासाठी घातलेला आहे. वेपर्स जर एकत्र घातले तर ते एकमेकांना चिकटतात, म्हणून एक वेपर्स उचलून मी प्लॅस्टिक पेपरवरती सुकत घातलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळे वेपर्स मी सुकवण्यासाठी घातलेले आहेत. 2 दिवस फॅन खाली सुकवल्यानंतर अगदी उन्हात वाळतात त्या पद्धतीने आपले वेपर्स सुकलेले आहेत. तुम्ही बघू शकता आता आपले वेपर्स तळण्यासाठी देखील रेडी झालेले आहेत. 1 किलो बटाट्याचे इतके सारे वेपर्स सुकल्यानंतर झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपण हे तळून घेऊया. कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपलं तेल पुरेसं गरम झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून आपण वेपर्स तळून घ्यायचे आहेत. जास्त कडक तेलामध्ये तळल्यानंतर आपले वेपर्स लाल होऊ शकतात, म्हणून मीडियम फ्लेमवरती आपल्याला वेपर्स तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या वेपर्सना पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे.
संपूर्ण स्टार्च निघून गेल्यामुळे आपले वेपर्स क्रिस्पी आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत. अजून काही वेपर्स मी तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने बनवलेले वेपर्स तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये देखील मला तुम्ही व्हिडिओ माझा कुठून बघताय ते सांगा आणि आमच्या रेसिपी कशा वाटतात हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाजारातून विकत आणून लहान मुलांना वेपर्स देण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने बनवलेले हेल्दी वेपर्स कधीही चांगलेच. या पद्धतीने बनवलेले वेपर्स तुमच्या मुलांना देखील खूप आवडतील. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 2 दिवस घरामध्ये फॅनच्या वाऱ्यावरती सुकवलेले बटाटा वेपर्स अगदी उन्हामध्ये सुकवल्याप्रमाणेच होतात आणि त्याचप्रमाणे घरच्या घरी बनवलेले बाजारात मिळतात त्याच पद्धतीचे क्रिस्पी आणि पांढरे शुभ्र बटाटा वेपर्स. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्यासाठी आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.